होती की आज प्रेज अँड वर्शिप स्वप्नीलच्या द्वारे व्हावी आणि त्याप्रमाणे ते झालेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आनंद वाटतो की पुन्हा एकदा आपल्यामध्ये या मंगळवारी येऊन देवाचं वचन सांगण्याची आणि आपल्याशी फेलोशिप करण्याची संधी त्याने दिली. आणि माझा आवाज येतो ना आनंद? ओके. तर सध्या आपण इयोबाच्या पुस्तकात आहोत आणि मला आनंद वाटतो की अनेकांना ही सिरीज आशीर्वादाची ठरत आहे. अर्धी सिरीज झालेली, अजूनही 4-5 पार्ट बाकी आहेत. तर तयार राहा जर तुम्ही नोट डाऊन करत असाल. आणि त्यानंतर प्रार्थनेसाठी जर कोणी असेल, या काही विनंती असतील, आपण शेवटी प्रार्थना करणार आहोत. म्हणून वचनही ऐका आणि आपण आता लगेचच त्याच्या वचनाकडे जाऊया. आणि जे कोणी फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेस जॉईन झाले असतील त्यांचंही हा ब्लेसेड फेलोशिप मध्ये स्वागत आहे प्रभू येशूच्या नावामध्ये. आणि आता आपण त्याच्या वचनाकडे जाऊ. इयोबाला देवाचे आवाहन. हा एक सिरीज, एक संदेश मालिका ऐकत आहोत जिचं नाव आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. आपल्याला माहित आहे की बरेच वेळेस अशा गोष्टी आपल्या जीवनात घडतात ज्याच्यावर आपलं नियंत्रण नसतं, जे आपल्याला समजत नसतात. प्रार्थना करूनही परिस्थिती बदलत नसते. पण अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे हे आपण इयोबाकडून शिकत आहोत. आणि आजच्या या स्टडीमध्ये आपण पाहू की कशा रीतीने इयोबाने त्याच्या परिस्थितीला प्रतिसाद दिला आणि देवाने त्याला काय उत्तर दिलं, देवाने इयोबाला कसं चॅलेंज केलं आणि त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी त्याला कशा क्लिअर झाल्या. तर इयोबाच्या 31व्या अध्यायामध्ये आपण जर वाचलं तर इयोबाने न केलेल्या पापांची यादी तो देतो की त्याने काय काय केलं नव्हतं, की तो कसा निर्दोष आहे हे तो सांगत आहे. पहिलं, एखाद्या तरुणीकडे वासनेने पाहणं. कोणते कोणते पाप त्याने केले नाही ते. पहिलं, एखाद्या तरुणीकडे वासनेने पाहणे. दुसरं, असत्य आणि कपटपूर्व व्यवहार, विशेषतः व्यापारात. तिसरं, व्यभिचार. चौथं, आपल्या कर्मचाऱ्यावर अन्याय किंवा जुलूम करणे. पाचवं, विधवा आणि अनाथावर दया न दाखवणे. आणि या उलट त्याने नेहमीच त्यांची काळजी घेतली होती असे तो सांगतो. आणि हे सर्व इयोबाच्या 31व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. आता वेळेअभावी आपण सर्वच वचन वाचणार नाही, पण मी पॉइंट सांगतोय. सहावी गोष्ट जी त्याने केली नव्हती ती ही की आपल्या संपत्तीवर विसंबून राहणे. तो त्याच्या संपत्तीवर विसंबून नव्हता. सातवं, मूर्तीपूजा म्हणजे सूर्य चंद्राची उपासना तो करत नव्हता. आठवं, शत्रूंच्या दुर्दशेवर तो आनंद मानत नव्हता. नववं, अनोळखी व्यक्तींचे आदरातिथ्य न करणे. तो आदरातिथ्य करत होता, कारण मध्य पूर्वेकडील संस्कृतीत आजही आदरातिथ्य न केलं तर ते गंभीर गुन्हा मानला जातो. म्हणून तो आदरातिथ्य करणारा होता. 10वं, माणसांच्या भीतीमुळे आपले पाप कबूल न करणे. तसं त्याने केलं नव्हतं. त्याने आपले पाप कबूल केले होते, जे त्याच्या मनात विचार ते व्यक्त केलेले होते प्रामाणिकपणे. आणि 11वं, आपली जमीन कसणाऱ्या लोकांवर अन्याय करणे. हे पाप त्याने केलेले नव्हते आणि याची लिस्ट तो देतो बघा. आणि तरीही या सर्व गोष्टी त्याच्या जीवनात घडत आहे. कदाचित तुम्हाला वाटत असेल तर मी कोणतं पाप केलं नाही, मी कोणाचं वाईट केलं, तरी असं का घडतं. इयोबाच्या बाबतीत तसंच झालं. आणि म्हणून बरेचशा प्रश्नांचे उत्तर आपल्याला इयोबाच्या पुस्तकात आढळतात. आणि मग आपण पाहतो की त्या संस्कृतीत ही पापांची एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण यादी आहे, जिथं अनोळखी व्यक्तींचे आदरातिथ्य करणं सर्वात महत्वाचं कर्तव्य मानलं जात होतं. आता आजकाल समृद्धीची सुवार्ता म्हणजे आपण नेहमी आशीर्वादित असलं पाहिजे, आपण कधी आजारी नाही पडलं पाहिजे, आपल्याला काही अडचण नाही आली पाहिजे, अशा प्रकारची सुवार्ता आजकाल सांगितली जात आहे. याला ते आशीर्वाद मानले जातात, ज्याला समृद्धीची सुवार्ता म्हणतात. परंतु
त्यातल्या त्रुटी मी यापूर्वी तुमच्यापुढे मांडलेल्या आहेत. आता बायबल स्पष्टपणे समृद्धीचे वचन देते. समृद्धी चुकीचं नाही किंवा पाप नाही आहे. स्तोत्र 1 आणि वचन 3 मध्ये म्हटलंय की धन्य तो पुरुष, आणि मग पुढं म्हटलं की जे काही तो करेल त्यात त्याला यश मिळेल, किंवा जे काही तो हाती घेतो त्यात तो समृद्ध होतो. म्हणजे बघा, देव समृद्धीच्या विरुद्ध नाही. आता देवाने यहोशूआला सांगितलं होतं की तेव्हा तू आपला मार्ग यशस्वी करशील आणि तुला उत्तम यश मिळेल किंवा तू समृद्ध होशील. आणि अशी अनेक वचनं किंवा आश्वासनं आपल्याला शास्त्रात आढळतात. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की सध्याच्या संस्कृतीने समृद्धी किंवा प्रॉस्पेरिटी या शब्दाचा अर्थ विकृत केलेला आहे. आता ज्याला समृद्धी आपण म्हणतो, पवित्र शास्त्रात त्याला समृद्धी समजत नाही. मग पवित्र शास्त्रानुसार समृद्धी किंवा प्रॉस्पेरस हा लॅटिन शब्द प्रॉस्पेरस वरून आलेला आहे. आणि लॅटिन भाषेमध्ये ह्या शब्दाचा वापर अनेकदा सेनापतीचे वर्णन करण्यासाठी केला जात असे, की ज्याने एखादी लढाईची मोहीम यशस्वी पार पाडलेली आहे, लढाई जिंकून आलेला आहे, तो समृद्ध झालेला आहे असं ते म्हणत होते. जेव्हा तो रोम मध्ये परत येत असे तेव्हा री प्रॉस्पेरी गेस्टा असं म्हटलं जाईल त्यांच्या भाषेत, आणि ज्याचा अर्थ असा की त्याने आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे, त्याने यश मिळवलं आहे, समृद्ध झाले. म्हणजे समृद्ध किंवा यश हे या अर्थाने शास्त्रात ते वापरलेलं आहे. समृद्धी जसं आपल्याला वाटतं की इस्टेट प्रॉपर्टी, धन संपत्ती, त्या अर्थाने वापरलेलं नाही, तर लढाई जिंकणं याला यश किंवा समृद्धी म्हटलेलं आहे. किंवा एखाद्या कामगिरी मोठी पार पाडली त्याला समृद्ध होणं असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून जर तुम्हाला समृद्धीची बायबल मधील संकल्पना समजून घ्यायची असेल तर ती आपल्याकडे कोणती गाडी आहे, कोणतं वाहन आहे, भरपूर पैसा, आलिशान कपडे, दागदागिने यासारखे आधुनिक दृष्टिकोनातून पाहणं हे नाही. या वस्तू ही समृद्धी नाही शास्त्राच्या दृष्टीने. पवित्र शास्त्र याला समृद्धी मानत नाही. समृद्धी म्हणजे तुम्हाला सोपवलेले कार्य यशस्वीपणे पूर्ण करणे. ज्याप्रमाणे तो सेनापती मोहिमेवर गेला, शत्रूचा पराभव केला, रोमन साम्राज्यात नवीन प्रदेश जोडला आणि परत आला, तेव्हा म्हटले गेले की त्याने आपली कामगिरी यशस्वीपणे पार पाडली आहे, तो समृद्ध झालेला आहे. आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही त्यासाठीच्या अटी पूर्ण केल्या तर शास्त्रातील समृद्धीची अपेक्षा तुम्ही करू शकता. म्हणजे शास्त्रानुसार समृद्धी ही आहे. ऐकून घ्या. आणि समृद्धी जे आपल्याला वाटतं तसं जर असतं तर प्रभू येशू आणि त्याचे शिष्य स्वतः किती समृद्ध श्रीमंत असते नाही का, पण तसं नव्हतं. आपल्याला माहित आहे ते भौतिक दृष्ट्या समृद्ध झाले नाहीत. आता इयोबाच्या 31व्या अध्यायानंतर अध्याय 32, 33, 34, 35, 36 आणि 37 ह्या अध्याय येतात. आणि ह्याच्यात आपण असं पाहतो की एलिहू नावाच्या एका तरुणाचे हे अध्याय आहे. एलिहू हा इयोबाचा एक मित्र होता. आणि त्याने काय म्हटलं, त्याने काय त्याचं ओपिनियन दिलं हे आपल्याला ह्या अध्यायामध्ये आढळतात. आता त्या काळात तरुण असण्याचा अर्थ म्हणजे तरुण कोणाला मानलं जातं की जे 50-60 वर्षाच्या वयाचे होते त्यांना. बघा आज आपण अशांना वृद्ध समजतो, पण त्या काळात 50-60 वय म्हणजे जसं 20-25 आपण म्हणतो तसं त्या काळातलं होतं. आणि एक विशेष गोष्ट आहे, आता शास्त्रात काही गोष्टी थेट सांगितलेल्या नाहीत, परंतु त्याबद्दल स्वतः आपण विचार करण्यासाठी आपल्याला वाव मिळते. आता एलिहू इतर माणसांपेक्षा खूपच तरुण होता आणि तो म्हणाला, मी खरं तर बोलायला नको, पण तुम्ही सगळे चुकीचे आहात आणि मला तुम्हाला योग्य मार्ग दाखवायचा आहे. आता बघा, हा इयोबाचा मित्र इयोबापेक्षा तरुण आहे, इतर मित्रांपेक्षा तरुण आहे, तरी तो दुसऱ्यांना खोटं ठरवतो आणि तो म्हणतो की आता मला काहीतरी सांगायचं. आणि मी म्हटल्याप्रमाणे तो 6 अध्याय बोलतो. आणि एक रंजक गोष्ट म्हणजे
मला ती नीट स्पष्ट करता येईल की नाही माहित नाही. जेव्हा देव प्रत्येकाबद्दल भाष्य करतो तेव्हा तो एलियू कडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आता 3 मित्र त्यांचं भाष्य करतात, त्यांचं मत व्यक्त करतात आणि परमेश्वर त्यांचा उल्लेख करतो, पण एलियू बद्दल परमेश्वर काही उल्लेख करीत नाही, हे आपल्याला आढळतं. म्हणजे काय? म्हणजे त्याला जे वाटलं की आपण जे मत व्यक्त करतो ते बरोबरच आहे, बाकीच्यांचं चुकीचं आहे. देवाच्या दृष्टीने ते एकदम चुकीचं होतं. म्हणून देवाने त्याला काही उत्तर दिलं, प्रतिसाद दिला नाही. आमेन. आणि शेवटी एलियाला कसे वाटले असेल याचा विचार केल्याशिवाय राहत नाही, की देवाने दुसऱ्या मित्रांची नावं घेतली आणि एलियाचं नावच घेतलं. त्याला काही रिस्पॉन्सच दिला नाही. तो नक्कीच बसलेला किंवा उभा राहून वाट पाहत असणार की मी जे काही बोललो त्याबद्दल का देव काय म्हणेल, परमेश्वर काय बोलेल. आणि उत्तर असे की देवाने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. विचार करा. देव त्याच्याकडे न पाहताच पुढे निघून गेला. पण काही असो, आपणही तसेच करणारे आहोत. माझ्या मनात त्याच्याबद्दल काही पूर्वग्रह आहेत म्हणून नाही, तर आपल्याकडे वेळ नाही म्हणून आपण हे सर्व वचन वाचणार नाही. तर आपण 38व्या अध्यायापासून सुरुवात करणार आहोत. तुमच्याजवळ जर शास्त्र असेल तर योग 38 तुमच्याकडे काढून ठेवा. आता आपण त्या प्रभूकडे वळूया, ज्या प्रभूने, ज्या परमेश्वराने एका वादळात उपस्थित राहून त्याने योबाला उत्तर दिले. वावटळीतून काही शास्त्र भागात सांगितलेलं आहे. त्याने योबाला थेट उत्तर दिले. तेव्हा ते वादळ आले, तेव्हा जिथे ते उपस्थित असलेल्या लोकांसाठी तो अनुभव काहीसा भीतीदायक असावा असं मला वाटतं. कारण त्या वादळात देवाची उपस्थिती होती. म्हणजे ते काही साधं सुधं वादळ नव्हतं, ते भयंकर असं वादळ, वावटळ होतं. ऍक्च्युली वावटळ हा शब्द वापरलेला आहे. आणि त्याचा त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल हे कोणास ठाऊक. मग त्या वादळातून खुद्द देवाने त्यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी पहिली गोष्ट जी सांगितली, आता ही मी माझ्या शब्दात सांगत आहे, ती म्हणजे त्याने इयोबाला उद्देशून म्हटले, तू अशा गोष्टीबद्दल बोलत होतास ज्या तुला मुळातच समजत नाही. तुझे शब्द पूर्णपणे अयोग्य आणि असंबंधित होते. पण काही असो, मी तुला मदत करेन किंवा मी तुला सहाय्य करेन. आता इयोब एक तर मित्रांनी त्यांचे वेगवेगळे मत व्यक्त केलेले आहे. उत्तेजन द्यायच्या ऐवजी त्याच्यावर दोषारोप लावलेले आहेत, वेगळे विचार. आणि म्हणून वैतागून इयोबाने सांगितलं की ज्या दिवशी मी जन्मलो तो दिवस शापित असो वगैरे वगैरे. मी जन्मलो नसतो तर बरं झालं असतं. आणि हे सर्व परमेश्वराने ऐकलं. आणि मी तुम्हाला सांगतो की आजही जेव्हा आपण असे काही शब्द बोलतो, मनातल्या मनात असो मोठ्याने असो, परमेश्वर ऐकत असतो. तो आपले विचार दुरून ओळखतो. आपण बोलण्यापूर्वी त्याला माहित असतं की आपण काय बोलणार आहे. जरा विचार करा. तर इयोबाने असे शब्द किंवा असे वाक्य वापरले ज्याला काही अर्थ नव्हता आणि परमेश्वर त्याला सांगतो की जरी तू असं बोलला तरी ते सर्व अयोग्य आहे, चुकीचं आहे, पण तरी मी तुला आता सहाय्य करेन. काही लोकांबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा ते तोंड उघडतात ते काहीतरी मूर्खपणाचे किंवा चुकीचे शब्द बोलून बसतात. सांत्वन करण्याच्या ऐवजी, दिलासा देण्याच्या ऐवजी ते त्यांचं ओपिनियन देत बसतात, नाही का. आणि आपल्याला उत्तेजन मिळण्याऐवजी आपण अजून निराश होतो, आपण अजून गोंधळले जातो आणि अशा रीतीने ते स्वतःचीच फजिती करून घेतात. पण जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल तर लक्षात ठेवा की प्रभू अजूनही तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याच्याकडे तुमच्यासाठी उत्तर आहे. म्हणून जर आपल्याला माहित नसेल कोणत्या कारणाने काय झालेलं आहे, तर आपण मनाने चुकीचे विचार व्यक्त करू नये. जी व्यक्ती दुःखात आहे, त्रस्त आहे, त्यांना अजून आपण चुकीचे शब्द बोलून अजून दुःख देऊ नये. अशा वेळेस शांत राहण्यात शहाणपणा आहे. आता देवाने परमेश्वराने योबाला काय सांगितलं, परमेश्वर योबाशी काय बोलला, हे आता तुम्हाला मी थोडक्यात सारांश मधून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अध्याय 38
39, 40 आणि 41 हे जे अध्याय आहेत, 4 अध्याय 38, 39, 40 या ठिकाणी परमेश्वर जे इयोबाशी बोलत आहे हे संभाषण लिहिलेलं आहे. आणि विचार करा, पहिल्या अध्यायापासून जेव्हापासून इयोबाला हा त्रास सुरू झालेला, अनेक महिन्याचा काळ गेलेला आहे. तो वाट पाहत आहे की परमेश्वर कधी त्याची भेट घेईल, कधी त्याच्याशी बोलेल. पण त्याच्या अगोदर हे मित्र बोलले, त्याच्यानंतर तो स्वतः बोलला, आणि हे सर्व झाल्यानंतर परमेश्वर आता अखेर त्याच्याशी बोलायला लागलेला आहे. आणि सारांश हा की देव इयोब आणि त्याच्या मित्रांना हे वर्णन करून सांगतो की हे विश्व कसं चालतं हे तुम्हाला माहित आहे का? म्हणजे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर परमेश्वर प्रश्न विचारून देत आहे. बघा, मग तो इयोबाला आव्हान देतो आणि म्हणतो की तुला हे काम हाती घ्यायचे आहे का? आणि परमेश्वराचा म्हणण्याचा मुख्य अर्थ हा आहे की हे विश्व चालवण्याचे काम माझ्यापेक्षा तू अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो का? ज्यावेळेस योबाचे प्रश्न, योग परमेश्वराला प्रश्न विचारतो, योबाच्या मनात प्रश्न आहे, परमेश्वर त्या प्रश्नाचं उत्तर प्रश्नाने देतो. परमेश्वर इयोबाला आणि त्याच्या मित्रांना जाणीव करून देतो की देव मी आहे, तुम्ही नाही. मला तुमच्यापेक्षा जास्त समजतं, मला काळजी आहे, मला माहित आहे, हे तो त्यांना सांगत आहे. आणि विश्व चालवण्यामागे कोणत्या गोष्टींचा समावेश होतो त्याबद्दल तो सविस्तर माहिती देतो. आता इयोबाच्या 38व्या अध्यायामध्ये वचन 4 पासून तर अध्याय 41व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत परमेश्वराचं संभाषण आहे. विश्व चालवताना देव ज्या गोष्टी हाताळतो त्यातील काही गोष्टी या ठिकाणी दिलेल्या आहेत. या जगामध्ये, या विश्वात परमेश्वर कसं जगावर नियंत्रण करत आहे, कसं तो चालवित आहे तो त्याला सांग. आणि बरीच मोठी आणि रंजक अशी यादी आहे. आणि नंतर परमेश्वर इयोबाला विचारतो, तू हे हाताळू शकतोस काय? तू हे हँडल करू शकतो का? म्हणजे बघा, परमेश्वर इयोबाचं लक्ष त्याच्या स्वतःवरून, मित्रांच्या उत्तरावरून परमेश्वर इयोबाचं लक्ष त्याच्याकडे म्हणजे परमेश्वराकडे आणि या विश्वाकडे वेधत आहे. हे महान विश्व, हे जग, या जगातील सर्व निर्माण केले वस्तू, ह्याच्यावर माझं नियंत्रण आहे. म्हणजे परमेश्वर किती महान आहे हे तो इयोबाला प्रगट करत आहे. आणि त्या दृष्टीने इयोबाची समस्या, इयोबाचे प्रश्न हे काहीच नाही आहे. बघा, आणि असं कधी झालं होतं माहिती आहे का? अब्रामाला एक दिवशी देवाने रात्रीच्या वेळेस त्याला सांगितले की तू आपल्या तंबूतून बाहेर ये आणि आकाशातील ताऱ्यांकडे पहा. आणि मग ज्यावेळेस अब्रामाने आकाशातील ताऱ्यांकडे पाहिलं, त्याचा फोकस त्याच्या स्वतःवरून, त्याच्या वयावरून, अपत्य नाही त्या समस्येवरून ज्यावेळेस परमेश्वर आणि या सृष्टीकडे गेला, देवाने सांगितलं की तशी तुझी संतती होईल आकाशातील ताऱ्यांची. पॉइंट हा आहे, जर तुम्ही लक्षात देत असाल तर, की देवाने त्याचं लक्ष स्वतःवरून, प्रॉब्लेमवरून सृष्टीकडे, देवाकडे वळवलेलं आहे. आणि तेच परमेश्वर इयोबाच्या बाबतीत करत आहे. इयोबाला तो सांगतो की जग, ही सृष्टी, या सृष्टीचं सर्व हे मी नियंत्रण करतो, माझा कंट्रोल आहे. तू हे कंट्रोल करू शकतो का? तुला याच्यातलं काही माहित आहे का? वचन 4 ते 7 मध्ये परमेश्वर म्हणतो की पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा तू कुठं होतास? वचन 8 ते 11 मध्ये तो म्हणतो तू समुद्रावर नियंत्रण ठेवू शकतोस का? वचन 12 ते 15 मध्ये तो म्हणतो की सूर्योदय आणि सूर्य प्रकाशावर नियंत्रण ठेवू शकतो का? विशेषतः दुष्ट लोकांवर नियंत्रण ठेवण्याच्या संदर्भात तो म्हणतो की हे जे रुटीन, हे जे निसर्गाचं सूर्य उगवणं, मावळणं, हे सीझन, हे जे आपोआप वर्षानुवर्ष चालू आहे, हे याच्यावर तू नियंत्रण ठेवू शकतो का? असा प्रश्न परमेश्वर योबाला विचारतो.
वचन 19 ते 21 मध्ये या वचनात प्रकाश आणि अंधकार याबद्दल तू काय करू शकतोस? म्हणजे देवाला, योबाला हे दाखवून द्यायचं आहे की तू तुझ्या परिस्थितीबद्दल काही केलं तरी काही करू शकत नाही. माझं या सृष्टीवर, जगावर नियंत्रण आहे आणि तू या जगातल्या पैकी एक आहेस. माझं तुझ्या जीवनावर, तुझ्यावर नियंत्रण आहे. म्हणून देव त्याला जसं म्हणतो की तू माझ्याकडे बघ, मी काय करू शकतो ते. आणि आज अनेकांना, कदाचित तुम्ही ते असाल, मी सांगू इच्छितो, तुमची समस्या, तुमची परिस्थिती, मग ती आर्थिक असो, कौटुंबिक असो, तिच्यावरून तुमचं लक्ष काढून जरा परमेश्वरावर, त्याने उत्पन्न केल्या सृष्टीवर बघा, की ज्याने ही सृष्टी नियंत्रणात ठेवलेली आहे, जो इतके हजारो वर्षापासून चालवत आलेला आहे. तो आपलं जीवन, तो आपल्याला चालवू शकणार नाही का? परिस्थिती जरी आपल्या हाताबाहेर गेली तरी त्याच्या हाताबाहेर कधी जाऊ शकेल का? नाही. बघा, ज्यावेळेस आपण आपला फोकस, आपलं लक्ष स्वतःवरून, प्रॉब्लेमवरून काढून देवावर केंद्रित करतो, त्यावेळेस देव परमेश्वर किती महान आहे, तो किती अद्भुत कृत्य करणार आहे, त्याचं सामर्थ्य, त्याची ज्ञान बुद्धी किती आगाध आहे, ह्याची आपल्याला कल्पना येते. नंतर वचन 16 ते 18 मध्ये परमेश्वर म्हणतो की तुला पृथ्वीचा विस्तार माहीत आहे का? आणि तुला पाताळ लोक किंवा मृतांचे निवासस्थान माहीत आहे का? आणि अर्थातच योबाला या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या. 19 ते 21 या वचनात तो म्हणतो, प्रकाश आणि अंधकार याच्याबद्दल तू काय करू शकतो? 22 ते 30 या वचनात तो म्हणतो की नैसर्गिक घटक, सूर्य, चंद्र, पाऊस, दवबिंदू, थंडी यावर तो नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजे सीझन, पृथ्वीवरचे ऋतू तो कंट्रोल करू शकतो का? बघा, ह्या सर्व गोष्टी. मग प्रश्न असा येतो की देव डायरेक्ट त्याला उत्तर का देत नाही? की आता तुझा प्रॉब्लेम आज सगळं परिस्थिती असं का म्हणत नाही? हे सर्व बोलून का सांगत आहे? आणि याचं उत्तर असं की परमेश्वराची इच्छा आहे की योबाने त्याच्याकडे, देवाकडे पाहावं. तो किती अद्भुत आहे, किती महान आहे हे पाहावं. एक झलक त्याला देवाची मिळावी. ज्यावेळेस आपण अशा समस्येत, अडचणीत असतो, त्यावेळेस एक झलक जर आपल्याला देवाची मिळाली ना, शास्त्रातून किंवा एखाद्या, तर आपलं विचार बदलतात, आपल्याला उत्तेजन मिळतं आणि आपला विश्वास वाढतो. म्हणजे परमेश्वर त्याचं लक्ष, योबाचं लक्ष स्वतःवरून परमेश्वराकडे वेधत आहे. नंतर 31 ते 35 या वचनात नक्षत्र समूह आणि खगोलीय पिंड याच्यावर तो नियंत्रण ठेवू शकतो का? वचन 34 ते 38 या वचनात पाऊस आणि हिम यावर तो नियंत्रण ठेवू शकतो का? ते तुझ्या नियंत्रणाखाली आहेत का? त्यांचे व्यवस्थापन कसे करायचे हे तुला माहित आहे का? हे सर्व निसर्ग सृष्टीतील गोष्टीवर परमेश्वर त्याला दाखवत आहे की हे सर्व मी नियंत्रण करत आहेत. माझा कंट्रोल ह्या अफाट विश्वावर आहे, सृष्टीवर, जगावर आहे. म्हणजे देवाला हे म्हणायचं की हे सर्व जर माझ्या नियंत्रणात आहे, कंट्रोलमध्ये आहे, तर तुला काय होत आहे, तुला काय झालेलं हे मला दिसत नसेल का? किंवा मला माहित नसेल का? हे इनडायरेक्टली परमेश्वराला योबाला सांगायचं आहे. आणि मग त्यानंतर 38व्या अध्यायाच्या वचन 39 पासून तर 39व्या अध्यायापर्यंत, 38 आणि 39 या अध्यायामध्ये तो अनेक जीवसृष्टीबद्दल बोलतो, ज्याच्यावर देवाची नजर असते. आणि ही यादी बरीच रंजक आहे. आता आपल्याला वाटतं की सरळ सरळ उत्तरे देण्याऐवजी देव हे सर्व समुद्रातील, पृथ्वीवरील जे जनावर वगैरे यांचा उल्लेख का करतो? पण त्याच्या मागे एक कारण आहे, ऐकून घ्या. देव उगीच योगाशी गप्पा मारत नाही, तो त्याला सांत्वन करत आहे, तो त्याला काही गोष्टी प्रगट करत आहे. लक्षात. आणि त्याचप्रमाणे शास्त्रात उगीच काही लिहिलेलं नसतं. आपल्याला वाटतं की काय संबंध आहे, माझा याच्याशी काय संबंध आहे, आज ते तेव्हा होतं. पण जर देवाच्या वचनात ते आहे तर त्याचा संबंध आहे. ऐकून घ्या. ते आज नाही समजलं पण एक दिवशी समजेल.
प्रत्येक वचन आणि प्रत्येक शब्दाला शास्त्राचं महत्व आहे. ते उगीच लिहिलेलं नाहीये. काही लोकांचे आवडते अध्याय, आवडते वचन असतात. काही पालकांचे आवडते वचन, आवडते अध्याय, आणि त्याच्यावरच ते वर्षानुवर्ष उपदेश करत असतात. पण जर अख्खं शास्त्र, अख्खं बायबल जर देवाचं वचन आहे, का अख्खा बायबलवर उपदेश का करू नये? अख्खं वचन का घेऊ नये? असो तर 38 आणि 39 अध्यायामध्ये परमेश्वर एक मोठी लिस्ट परमेश्वर योबाला सांग. सिंह, कावडे, डोंगराळ भागातील शेळ्या, हरिण, हरणाबद्दल तो म्हणतो की त्यांच्या पिल्लांना जन्म देण्याचे वेळ तुला माहित आहे का? तू हरणासाठी सुईणीचे काम करू शकतोस का? तू त्यांच्यासाठी महिने मोजू शकतोस का? तसंच रानटी गाढवे आणि ओनागर, जे गाढवाचा एक प्रकार आहे, रानटी बैल, शामरूख, सारस पक्षी, घोडा, ससाना, गरुड, हे सर्व प्राण्यांचा उल्लेख आहे. आपल्याला वाटतं हे हे कशाला, योबाला काय माहित नाही का? हे प्राणी माहित आहे. पण मग देव याच्यातून त्याला काय सांगत आहे की हे प्राणी डोंगरातले असो, दऱ्यातले असो, पृथ्वीवर असो, समुद्रातले असो, त्या सर्वावर माझं नियंत्रण आहे. तो सर्वव्यापी देव आहे. देव किती महान आहे बघा. तो तुमच्या आणि माझ्या प्रॉब्लेम पेक्षा, गरजेपेक्षा कितीतरी पट महान आहे. आपण जेव्हा प्रॉब्लेम कडे पाहतो, प्रॉब्लेम मोठा वाटायला, पण जेव्हा आपण देवावर लक्ष केंद्रित करतो, त्याच्या वचनातून देव आपल्याला मोठा, महान असा वाटायला. आणि हेच योबाच्या बाबतीत परमेश्वर करीत आहे, आणि हेच त्याला तुमच्या आणि माझ्या बाबतीत करायचं आहे. की आपलं लक्ष आपण स्वतःवरून, समस्येवरून, लोकांच्या म्हणण्यावरून काढून देवावर पाहू की तो किती महान आहे, तो किती अद्भुत कृत्य करणार आहे. आमेन. आणि मग हे सर्व योबाला सांगितल्यानंतर, दाखवल्यानंतर, वर्णन केल्यानंतर योग 40 आणि वचन 1 आणि 2 मध्ये योग थोडक्यात असं म्हणतो की मी आता हार मानतो, मी माघार घेतो. तोपर्यंत देवाला प्रश्न विचारत होता की असं का, तसं का केलं नाही, देवाने मला दर्शन का दिलं नाही, का मुक्त केलं नाही, देवाला दिसत नाही का, वगैरे वगैरे. हे मी माझ्या भाषेत सांगतो, तुम्ही शास्त्रात योगाचे ते अध्याय वाचू शकता. पण त्याचा सारांश हा आहे की मी एवढं भोगतोय, देवाला दिसत नाही का? मग जर दिसत तर तो काहीतरी का करत नाही, तो हस्तक्षेप का करत नाही? बरेच वेळेस आपल्याला असं वाटतं. योगाला तसं वाटलं, म्हणून योग आणि हे पुस्तक आजही आपल्याशी लागू आहे. आणि त्यानंतर जेव्हा योबाने हार मानली की प्रभू तू देव आहेस, तू प्रभू आहेस, मी आता काही प्रश्न विचारणार नाही. मग नंतर योबाने परमेश्वरला उत्तर दिले, आणि ऐका हे उत्तर काय आहे बघा. आणि ह्या उत्तरावरून आता योबाचे सगळे प्रश्न संपलेले आहेत. जे बोलायचं ते बोलून झालेलं आहे. चांगलं वाईट सगळ्या प्रकारचे विचार त्याने जसेच्या तसे देवापुढे मांडलेले आहे. आणि मग तो शेवटी काय म्हणतो बघा, पहा मी किती क्षुल्लक आहे, मी तुला काय उत्तर देऊ? परमेश्वरा, मी माझ्या तोंडावर हात ठेवतो. मी एकदा बोललो, पण आता मी उत्तर देणार नाही. तो म्हणतो मी जरा जास्तच बोललो, थोडक्यात सांगायचं, पण आता मी बोलणार नाही. हो, दोनदा बोललो, पण पुढे मी काहीच बोलणार नाही, असं योग परमेश्वराला म्हणतो. आणि साध्या शब्दात सांगायचं तर की हे प्रभू, मी आता माझे हार मानतो, मी माघार घेतो. पण मग अध्याय 40 आणि वचन 6 ते 14 मध्ये परमेश्वर पुढे जे म्हणतो ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे केव्हा म्हणतो माहित आहे का? ज्यावेळेस योबाने हार मानली, ज्यावेळेस तो म्हणतो की आता मला काहीच बोलायचं नाही, सगळं बोलून झालेलं आहे, मग परमेश्वर बोलायला लागलेला. किती विशेष आहे नाही का? ज्यावेळेस आपणच बडबडत असतो, बोलत असतो, लांब लांब प्रार्थना करतो, देवाने असं का केलं नाही, तसं का व्हायला, असं व्हायला पाहिजे, तसं, हे सगळं बोलत असताना देव आपल्याशी बोलत नसतो. जरा ऐका, किती शास्त्र वाचलं, प्रार्थना केली, किती उपदेश ऐकले तरी
पण जेव्हा आपण म्हणतो की आता प्रभू मी हार मानतो, मला आता काहीच बोलायचं नाही, मला परिस्थितीला स्वतःला तुला दोष द्यायचे नाही, माझं सगळं मी आता हारलो, माझी क्षमा कर. त्यावेळेस परमेश्वर बोलायला सुरुवात करतो. आज हे तुम्हाला कळलं तर किती बरं होईल की तुमचं बोलणं थांबवा, तुमचे विचार मांडणं थांबवा. परमेश्वर काय म्हणतो हे ऐकून घ्या. प्रार्थनेतून सुद्धा, प्रार्थना आता टू वे ऍक्च्युली, परंतु अनेकांच्या बाबतीत ती वन वे, की आपणच बोलायचं बोलायचं, प्रार्थना करायचं, देवाला सांगायचं, आमेन म्हणायचं, निघून जायचं. पण आमेन म्हटल्यानंतर आपण थांबायचं असतं आणि परमेश्वर काय सुचवतोय, काय मार्गदर्शन करतोय, आपल्याशी काय बोलतोय याच्याकडे लक्ष द्यायचं असतं. नाहीतर ती फक्त वन वे प्रार्थना झाली. तुम्ही देवाला सांगितलं, त्याने ऐकलं, पण त्याला काय म्हणायचं हे तुम्ही ऐकायला तर थांबा. जर वचन वाचता की प्रभू तू या वचनातून माझ्याशी बोल, वचन वाचलं, मनन केलं, पण त्याच्यातून त्याला काय प्रगट करायचं आहे हे जाणून घ्यायला तर थांबा, जरा शांत राहून मनन करा. तर ज्यावेळेस योग थांबला त्यावेळेस परमेश्वर सुरू झाला. आणि अध्याय 40 6 ते 14 मध्ये परमेश्वर जे म्हणतो ते महत्वाचं आहे. दुष्ट लोकांचा बंदोबस्त करण्याचे काम तू हाती घेऊ शकतोस का? मला वाटतं की ही वचनं मी वाचलीच पाहिजेत यावर मनन करताना आणि आज पृथ्वीवर माजलेल्या भयंकर दुष्टपणाचा विचार करताना देवाचे आभार मानूया की देवाचं नियंत्रण अजूनही पृथ्वीवर आहे. परिस्थिती देवाच्या हाताबाहेर गेलेली नाहीये. परमेश्वर म्हणतो तू खरोखरच माझा न्याय रद्द करशील काय? स्वतःला नीतिमान ठरवण्यासाठी तू मला दोषी ठरवशील काय? देवासारखा सामर्थ्यवान हात तुझ्याकडे आहे का? किंवा त्याच्यासारखा मेघगर्जनेचा आवाज तू काढू शकतोस का? मग स्वतःला वैभव आणि ऐश्वर्याने सजव, स्वतःला गौरव आणि सौंदर्याने विभूषित कर, तुझ्या क्रोधाचा भडका उडव, प्रत्येक गर्विष्ठाकडे बघ आणि त्याला नम्र कर, प्रत्येक गरिष्ठाकडे बघ आणि त्याला खाली पाड, दुष्टांना त्यांच्या जागी तुडवून टाक, त्यांना एकत्र धुळीत गाडून टाक, त्यांचे चेहरे गडद अंधकारात झाकून टाक. मग मीही कबूल करेन की तुझा स्वतःचा उजवा हात तुला वाचवू शकतो. म्हणजे तो म्हणतो की काही जरी केलं तरी तू परिस्थिती बदलू शकत नाही, तू काही बदलू शकत नाही, किती प्रयत्न मी ते करू शकतो असं परमेश्वर योगाला सांगत आहे. आणि मला वाटतं की आपल्यासाठी आणि हे माझ्यासाठी एक आव्हान आहे की आज पृथ्वीवर असलेला दुष्टपणाचा सामना आपण करू शकतो का? नाही. आपण काही बदल घडवून आणू शकतो का? नाही. दुष्टांची कसं वागायचं आपल्याला माहित आहे का? त्यांना कसं वश करावं हे आपल्याला समजतं का? याचे उत्तर निश्चितच नाही असं आहे की आपण आपल्या शक्तीने, बुद्धीने आपण त्यांच्याबद्दल काही करू शकत नाही. पण देवाची स्तुती असतो की देवाचं नियंत्रण त्यांच्यावर आणि आपल्यावर आहे. तो सर्व काही करू शकतो. आणि म्हणून कोणतीही परिस्थिती असो आपण सर्व देवाच्या हातात सोपवून देऊया. आज कोणत्या परिस्थितीतून तुम्ही जात असाल, किती कठीण असो, अशक्य असो, त्याच्या हाती सोपवून द्या. हो, सर्व समर्थ देव आहे. आणि अशा रीतीने बोलून परमेश्वर योगाचं सांत्वन करतो. आणि हे एवढं सगळं परमेश्वर बोलल्यानंतर अर्थातच योगाचं लक्ष प्रॉब्लेमवरून ते देवावर खेळलेलं आहे. आणि तेच आपल्या बाबतीत, तुमच्या आणि माझ्या बाबतीत झालं पाहिजे. ही कठीण परिस्थिती प्रसंगात जेव्हा आपण प्रार्थना करतो, शास्त्र वाचतो आणि देव आपल्याशी बोलू लागतो, तेव्हा आपलं लक्ष आपल्या स्वतःवरून, समस्येवरून त्याच्यावर लागलं पाहिजे. आणि ज्यावेळेस त्याच्यावर लागतं ना, त्यावेळेस आपण कशाची काळजी करत नाही. त्यावेळेस आपण निश्चिंत राहतो की देवाला सर्व काही माहीत आहे. परिस्थिती तरी माझ्या हाताबाहेर गेलेली असली तरी देवाच्या हाताबाहेर गेलेली नाही. तो सर्व समर्थ देव, तो सर्व काही करू शकतो. आणि हा विश्वास आपल्यामध्ये उत्पन्न होतो आणि आपण धैर्याने पुढील वाटचाल करू लागतो.
परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. आज आपण इथेच थांबू आणि योबाची ही सिरीज सुरू राहील. योबाचं पुस्तक जर तुम्ही वाचलं नसेल तर अवश्य वाचा. प्रेज द लॉर्ड.